श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज प्रथम अक्कलकोटला आले ते याच खंडोबा मंदिरामध्ये. चला अजून जाणून घेऊया इथली माहिती इथल्या महाराजांच्याकडून. खंडोबाचा मंदिर आहे, जेजुरीचा खंडोबा. म्हटले ते खंडोबा ह्या दोन बायका माणसा मानाई नानाच्या आणि बसून गेले महाराज. हे सर्वप्रथम आले महाराज या मंदिरात आले, 3 दिवस राहिले ओठ्यावर. इथं बसून इथून पुढं महाराज समाधी मठाकडे गेले चोळप्पांच्या घरी. महाराजांनी इथंच एका फकीर आला, रिकाम्या चिलीमधून अग्नी काढून दाखवला याच ओठ्यावर. फकीर जाऊन चोळप्पांना सांगितलं, ते चोळप्पा इथे आले. त्या चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेलं समाधी मठात. महाराज येण्यापूर्वीचं मंदिर आणि तिथून वटवृक्ष मंदिरात 22 वर्ष राहिले मुख्य मंदिरात. 22 वर्षानंतर चोळप्पांच्या घरी महाराजांनी 30 एप्रिल 1878 मध्ये महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी. महाराज मला एक सांगा, डोकं टेकायचं. या प्रदक्षिणा या महाराज कर्दळी वनातून महाराज आले याबद्दल थोडं सांगता का? महाराज हे दत्तात्रयाचे चौथे अवतार आहेत. पहिले मूळ दत्त महाराज, त्याच्यानंतर श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती आणि चौथे स्वामी महाराज. नृसिंह सरस्वती तेच म्हणजे दत्त महाराज गाणगापूरला आले होते आणि गुरुप्रतिपद आपण ज्याला म्हणतो पुढच्या माघ महिन्यात आहे गुरुप्रतिपद. त्या दिवशी महाराज ते अदृश्य झाले, नृसिंह सरस्वती महाराज. आणि अदृश्य झाल्यानंतर ते कर्दळी वनात गेले तिकडे आणि तिथे जवळपास 350 वर्ष महाराज समाधीस्थ अवस्थेत होते. आणि समाधीस्थ अवस्थेत असताना तिथे महाराजांनी तपश्चर्याला बसले होते तिथे त्या कर्दळी वनामध्ये. आणि तपश्चर्याला बसलेले असताना तिथे एक वारूळ, त्यांच्या भोवती एक वारूळ तयार झालं तिकडे. आणि तिथे एक लाकूड तोडत असताना त्या लाकूड तोड्याचा गाव त्या वारुळावरती प्रकटला आणि ती महाराजांची समाधी भंग पावली तिकडे. नृसिंह सरस्वती, नृसिंह सरस्वतीच ते स्वामींच्या रूपातून प्रकट झाले. स्वामी संपूर्ण भारत भ्रमण करून अक्कलकोटला आले. ते स्वामी पहिल्यांदा या खंडोबा मंदिरात आले आणि इथून मग स्वामी 22 वर्ष जे वटवृक्षाचं झाड आहे, मंदिर आहे वटवृक्ष मंदिर, तिकडे 22 वर्ष राहिले वटवृक्ष मंदिरात. आणि 22 वर्षानंतर चोळप्पांच्या घरी स्वामींनी समाधी. धन्यवाद. म्हणजे आता श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी वारवाच हो दत्तात्रयाचे चौथे अवतार. तिसरे ते नृसिंह सरस्वती ते स्वामींच्या रूपातून प्रकट झाले. श्री दत्त महाराज, श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी महाराज.